मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांना वाटप केल्या जाणाऱ्या गृहोपयोगी संच अर्थात भांडी वाटप योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना आहे ती म्हणजे गृहोपयोगी भांडी संच वाटप. मित्रांनो, या योजनेचं वाटप केलं जात असताना जिल्हा स्तरावरती वाटप केलं जात होतं. मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती आणि लाभार्थ्यांना जिल्हा स्तरावरून गावापर्यंत ही भांडी नेणं हे सुद्धा अवघड जात होतं, मोठं खर्चिक होतं. आणि याच पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्या विरोधात एक मोठा आवाज उठवण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून काही महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार आता 358 तालुक्यामध्ये या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये सुरक्षा किट वाटप, गृहोपयोगी भांडी संच वाटप, अत्यावश्यक साहित्य किट वाटप हे वाटप केलं जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्यामध्ये नवीन 200 किट वाटप केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक कामगाराला तालुका स्तरावरतीच भांडी वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर एक महत्त्वाचं असं अपडेट म्हणजे 90 दिवसाच्या कामाचा दाखला. आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 90 दिवसाच्या कामाचा दाखला हा बांधकाम कामगारांना नोंदणी करताना, नूतनीकरण करताना द्यावा लागतो. परंतु अशा प्रकारचे बांधकाम कामगारांना दाखले मिळवणं मुश्किल होतं आणि केंद्र शासनाच्या सूचना असल्यामुळे नाईलाजानं ही एक महत्त्वाची अशी अट याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाकडे ज्या दिवशी बांधकाम कामगार कामाला सुरुवात करेल त्या दिवसापासूनच त्याची नोंदणी ग्राह्य धरावी अशा प्रकारची विनंती करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जर ही अट शिथिल करण्यात आली तर राज्यातील कामगारांना सुद्धा दिलासा मिळू शकतो. अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती त्यांच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी बाब आहे आणि जर हा बदल झाला तर नक्कीच बांधकाम कामगारांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.